आरसीसी पेठ संघाने टॉस जिंकलाय। या ठिकाणी आपण पाहताय तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे। जवळजवळ मध्यरात्र उलटून गेली आहे, तरी सुद्धा आपण पाहताय प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला पाहायला मिळतीये। या सर्व दर्दी प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात। जाऊया मैदानावरती। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगसाठी आरसीसी पेठ संघाची सलामीची जोडी आली आहे। यस, थँक्यू। बघा, सर्व खेळाडूंना महत्त्वाची सूचना आहे की कोणताही खेळाडू मंकी कॅप किंवा जॅकेट घालून मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही। थंडीसाठी संरक्षण करणारे जे आवरण असेल ते कुठलाही खेळाडू परिधान करणार आहे मॅचमध्ये। चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही टीम इथून सज्ज आहेत। जाऊया मॅचकडे, ऑनगोईंग मॅचकडे। आवाज आपण ऐकणार सोमनाजी खाडे सरांचा। धन्यवाद, थँक्यू सो मच अजयजी डायरे सर, ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं, ज्यांच्या प्रेमानं आज आम्हाला इथपर्यंत येण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली। अजयजी डायरे सर, त्याचबरोबर आमचे मित्र संदीपजी गायकवाड सर, विशेष करून संपूर्ण आयोजन समितीचं आम्ही मनापासून कौतुक करतोय। काळण कुटुंबीय आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय। शेवटच्या अंतिम टप्प्यात स्पर्धा पोहोचतीये, शेवटच्या रात्रीत आपण आहोत। चला, सामन्याला सुरुवात होत आहे। नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे सलामीची जोडी रात्री के यात्री संघाच्याकडनं आपण पाहताय आरसीसी पेठ संघासाठी बंटी जोशी आणि सोहेल शेख हे आघाडीचे फलंदाज। जोडी नंबर 1 A1 जोडी मैदानावरती उतरली आहे। षटक क्रमांक प्रथम स्वतः सरदार मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी जगन्नाना मैदानात गोलंदाजी करेल। षटक क्रमांक 1 ची जबाबदारी घेऊन सज्ज होत आहेत। 5 षटकांची मॅच, पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरुवात होत आहे। दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात। सामना सुरू होतोय आरसीसी पेठ आणि भूमी 11 मांडा या दोन संघांच्या दरम्यान। पंचांचा हिरवा कंदील येईल आणि सामन्याला सुरुवात होईल। स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक 2025 शेवटची रात्र। जगन्नाना यांचा पहिलाच बॉल इनसाइड आउट, फटका चांगला खेळलाय, हवेत उंची गाठली आहे मात्र लांबी नव्हती। सीमारेषेवर अप्रतिम झेल, फलंदाज होतोय फेल। लागलेला पहिला हादरा आरसीसी पेठला। बंटी जोशी मैदानाच्या बाहेर। तुम्हाला पाहायला मिळाला, टप्पा खाल्ल्यानंतर व्यवस्थित बॅटवरती आला नाही, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि एक अप्रतिम झेल सीमारेषेवरती टिपला गेलाय। पहिल्या बॉलवर पहिला झटका। नवीन बॅट्समन मैदानावरती तन्वीर शेख आलाय। इथे पहा, एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय, चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं, फिल्डर येतोय, अडवण्याचा प्रयत्न असफल। झेल नंतर एक सुंदर सुरुवात झाली आहे तन्वीरच्या बॅटमधनं, संघर्षाला सुरुवात, चौकार। यस, थँक्यू सर। आणि या दरम्यान आणि त्याचबरोबर अविनाशजी जाधव साहेबांचं देखील आगमन होतं। अविनाशजी जाधव आणि संकेतजी खडे गुडवन गावचे हे दोन प्रतिष्ठित नागरिक आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला दीक्षा RV11 आरसीसी पेठ संघ जो सध्या बॅटिंग करतोय। ओव्हर टू सर। नक्कीच एक चांगली मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। इथे लगेचच कमबॅक रिॲक्शन पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित जाणवेल की एज होती की काय हा प्रश्न विचारला जाईल। विकेटच्या मागे जे निश्चितच आपण पाहताय तर गॅदर करण्यात अयशस्वी आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी, जगन्नाना स्वतः गोलंदाजी मार्कवरनं, ओव्हर नंबर 1 ची जिम्मेदारी खांद्यावरती। पहिल्या बॉलवर विकेट, चौकार, डॉट। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत। इथे फटका चांगला आहे, फिल्डरला बीट केलं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय, 4 धावांसाठी, चौकार।
पाहायला मिळत आहेत 8 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावर 2 चौकार येत आहेत. एकंदरीत तन्वीरचा जर आपण विचार केला तर मैदानावरती आल्या आल्या तो आक्रमक आहे. 3 चेंडू फेस केले, 2 चौकार त्यानं ठोकलेत. एकंदरीत 8 धावा त्यानं बनवल्यात. इथे बॅटची एज, शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला, कॅरी झाला नाही फिल्डर पर्यंत. चांगली विवर असणं तुम्हाला पाहायला मिळते. विकेट किपर, शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग. निश्चितच अगदी बरोबर त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. शॉट थर्डमॅन वरती चेंडू पकडलाय, कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता डॉट आलाय. नेक्स्ट बॉल. इथे सुद्धा चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक ऑफ द हँड लेग कटर, सातत्यानं कुठल्याही प्रकारे अंदाज दिला जात नाही. फलंदाजाला गती परिवर्तन होतं. डॉट आलाय. एक अद्भुत षटक या ठिकाणी संपलंय. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती एक गडी बाद, 8 धावा फलंदाजी करतायत आरसीसी पेठ. चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आजची रात्र शेवटची अंतिम रात्र आहे. या रात्रीमध्ये आपल्याला अंतिम विजेता संघ कुठला असेल तो पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट आजच्या रात्रीमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकाल. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणाऱ्या संघांच्या दरम्यान आजची रात्र झुंजली जातीये, आजची रात्र गाजतीये. आरसीसी पेठ त्यांना फाईट करतायत भूमी 11 मांडा. या दोन संघांच्या दरम्यान महामुकाबला तुम्ही पाहताय. नाईट क्रिकेटसाठी, नाईट टुर्नामेंटसाठी आणि निश्चितच रात्रकालीन स्पर्धांसाठी नावाजलेला संघ रात्री के यात्री आरसीसी पेठ आणि त्यांना फाईट करतायत भूमी 11 मांडा. एव्हरग्रीन टीम आहे. निश्चितच महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या कुठल्याही मैदानावरती, महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, या संपूर्ण क्रिकेटवरती निश्चित आपण जर अभ्यास करत असाल, टेनिस क्रिकेटचा विचार करत असाल तर भूमी 11 मांडा हा संघ असं कुठलं गाव नाही जिथे हा संघ खेळला नाही. इथे बॅकफूट वरती जाऊन खेळतायत. चेंडू कव्हरला जातोय, कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. चांगला चेंडू, चिंटू आलाय. चिंटूचा पहिलाच बॉल, कुठल्याही प्रकारची धाव नाही, डॉट आलाय. षटक क्रमांक पहिलं जगन्नाथने हाताळलं. फक्त 8 धावा तिथे आल्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. चिंटू आलाय आणि चिंटूनं इथे पहिला डॉट टाकलाय. सोहेल स्विच इट अटेम्प्ट, अपील करतायत, लाऊड अपील. पंचांकडे दाद मागतायत. हाऊ इज दॅट, पंच सांगतायत नॉट आउट. चांगला चेंडू, सलगचा दुसरा डॉट आलाय. इथे आता मात्र मिडल केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर तिथे पकडेल, फेकेल. दुसऱ्या धावेसाठी आले आणि या 2 धावा इथे कंप्लीट केल्या. पहा मित्रांनो, आम्ही एक महत्त्वपूर्ण सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सेकंड राऊंडच्या मॅचेस टेंबिवली विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती, अर्थातच आई एकविरा बोरशेती, या 2 संघांच्या दरम्यान मॅच लागेल. फक्त आपण वेळेची थोडीशी वेळेनुसार ज्या चेंजेस झाले त्यानुसार आपण प्रथम फेरीच्या मॅचेस खेळवल्या. मात्र सेकंड राऊंडच्या मॅचेस बोरशेती विपक्ष टेंबिवली आणि बामणडोंगरी विपक्ष विजयी संघ, या 2 संघांच्या दरम्यान जो विजयी संघ असेल त्यांच्यामध्ये आपण खेळवणार आहोत. सूचना लक्षात घ्या. इथे सुद्धा मिस टायमिंग, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. चिंटूचं कौतुक केलं जाईल. चांगला टप्पा त्याचा पाहायला मिळतोय. नियंत्रित गती, अद्यापपर्यंत त्यानं सुंदर गोलंदाजी केली. या चेंडूवरती सिंगल आली आहे. 5 चेंडू त्यानं फेकले, फक्त 3 धावा खर्च केल्या. सामना थंड ठेवलाय. एक षटक, 5 चेंडू फेकून झालेत. एकंदरीत स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर तुम्हाला नेल्सन फिगर पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात 11, 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 11. शांत चाललेलं क्रिकेट संथ चाललंय. कदाचित वादळापूर्वीची शांतता असावी. मैदानात तन्वीर खेळतोय, स्ट्राइक वरती तयार. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती हवा तसा मिळाला नाही.
मिड विकेट बाउंड्रीवरती चेंडूला अडवतील, फेकतील. इथे सिंगल धाव. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 6.00 ची सरासरी. बॅटिंग करतायत आरसीसी पेठ. बनवल्यात एक गडी बाद. 12 धावा. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी चिंटूचं पाहायला मिळालं. फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 ची सांगता झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी फहीम इद्रिसी या खेळाडूवर दिली आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये. फहीम इद्रिसी गोलंदाजी मार्कवरती येतोय. ओव्हर नंबर 3 साठी त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. 2 षटकं चांगली राहिली. त्यानंतर आपण पाहताय तिसऱ्या षटकासाठी फहीम वरती विश्वास ठेवलाय. अशोक दिंडाला आपण कदाचित या मॅच मध्ये मिस करतोय. इथे फहीमचा पहिलाच बॉल. बॅट फिरवतायत, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. शॉट ऑफ लेंथ. उंची कमी ठेवली, बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. निर्धाव आलाय. षटक क्रमांक 3 पहिला बॉल डॉट. फहीम इद्रिसी राईट अमोर द विकेट. इथे जागेवरनं टोलावलाय, मात्र उंची गाठली, लांबी नाही. फिल्डर चेंडूच्या खाली. चिंटून टिपलाय झेल. संपलाय तन्वीर शेखचा खेळ. फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक झटके दिले जात आहेत. डॉट पर्सेंटेज जास्त पाहायला मिळत आहेत. भूमी 11 मांडा मैदानावरती जर आपण पाहिलं तर सामना निश्चितच थांबवून ठेवलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी संघर्ष वाढलाय. कंबर कसली आहे. फहीमचा हा चेंडू इथे सुद्धा बॅटवरती आला नाही. धावण्यासाठी प्रयत्न करतायत. धावांसाठी प्रयत्न करतायत, मात्र निश्चित आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती आणि रनआउटच्या स्वरूपात इथे सुद्धा विकेट मिळतीये. पकडलं आणि डायरेक्ट हिट. नमित मैदानाच्या बाहेर मैदानावरती आला काय आणि परतला काय. जबरदस्त डायरेक्ट हिट. जयेश राजे त्या ठिकाणी शॉट फाईन लेग वरती चांगली फिल्डिंग. पकडल्यानंतर डायरेक्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आणि संघासाठी जर आपण पाहिलं तर सांघिक मेहनत घेत असताना भूमी 11 मांडा संघ चांगल्या पद्धतीनं सुरुवात दिली. स्वतः जगन्नाना पाटील षटक क्रमांक पहिलं हाताळलं फक्त 8 धावांचं. आणि त्यानंतर आपण पाहिलं दुसरं षटक चिंटून फक्त 4 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. फहीम इद्रिसी आलाय. 3 चेंडू त्यानं फेकलेत. 1 विकेट त्यानं मिळवली आहे. 1 विकेट रनआउटची. एकही धाव नाही. धावफलक स्थिरावलंय. स्वल्प विराम लागलाय. इथून बॅटिंग करावी लागेल. फटका खेचलाय, मात्र ट्रॅव्हल होत नाही. सीमारेषेवरती पुन्हा एक झेल टिपला जातोय आणि अजून अडचणीत येत असताना आरसीसी पेठ फलंदाज माघारी परततोय. सिद्धू कोळी तंबूच्या आश्रयाला.
एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. फहीम इद्रिसीनं मात्र इथं सुरुंग लावलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. फलंदाजांना मात्र इथून थांबवून ठेवण्याची किमया त्यानं अद्यापपर्यंत पार पाडली आहे. जबरदस्त गोलंदाजी फहीम. एकही धाव अद्यापपर्यंत दिलेली नाहीये. इथे सुद्धा विकेटची संधी. विकेटची संधी. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत चाललंय. भन्नाट फिल्डिंग पाहायला मिळतीये. जगन्नाना पाटील त्या ठिकाणी स्वतः जाळं पेरून उभा आहे. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर फिल्डिंग, पकडलं, फेकलं. लाइटनिंग फिल्डिंग पाहायला मिळाली. 5 चेंडू फहीमनं फेकलेत. एकही धाव खर्च केली नाही. आजच्या रात्रीतली मेडन ओव्हर येईल का? 2 विकेट ऑलरेडी आल्यात. आता जर आली तर स्पर्धेची तिसरी. इथे पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. सिंगल होईल का कंप्लीट? ही सिंगल धाव कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजी फहीमनं केली. 5 चेंडूंवरती एकही धाव नव्हती. पहा तुम्ही अनालिसिस. 1 चेंडू टाकलाय, फक्त 1 षटक टाकले, फक्त 1 धाव खर्च केली. 2 विकेट त्यानं मिळवल्या. 1 रनआउटची विकेट. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 13 धावा. इथे आपण पाहाल तर मोठा संघर्ष वाढलाय. क्रिकेटच्या मैदानावरती संघर्ष तुम्हाला करावा लागतो, कारण समोरचा संघ सुद्धा आपल्याला फाईट देण्यासाठी आलेला आहे. समोरचा संघ सुद्धा जिंकण्यासाठी आलेला आहे. मैदानावरती कुणालाही हार मंजूर नसते. इथे भूमी 11 मांडा 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर डॉमिनेट करतायत. 4 बाद 13 धावा इथे धावफलकावरती आहेत. पूर्वार्धातील 2 षटकांचा खेळ शिल्लक. बॅटिंग करत असताना सोहेल शेख मैदानावरती, जो सलामीसाठी आलाय, आणि त्याला साथ देण्यासाठी अविनाश वास्कर मैदानावर आलाय. दोघांना इथून किल्ला लढवायचा आहे. संकटातून बाहेर काढायचंय. बुडती नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. अविनाश आणि सोहेल वरती फार मोठी जिम्मेदारी. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. चिंटू विश्वकर्मा. इथे सुद्धा पायावरती चेंडू आहे. इथे शॉर्ट फाईन लेगला बीट केलंय. चेंडू चालला वेगानं. आउटफील्ड प्रचंड फास्ट. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लेगबाईचा इशारा. चौकार. चौकार आलाय. धावा येणं गरजेचं आहे. रन कहा से भी आए, आना जरुरी है. इथे सुद्धा डॉट. सलगचा दुसरा निर्धाव तुम्हाला पाहायला मिळतोय. लेगबाईच्या स्वरूपात 4 धावा आल्यात. एकंदरीत 17 धावा स्कोरबोर्डवरती. खतरा उभा राहिलाय आरसीसी पेट संघासाठी. बॅटिंग करत असताना अविनाश आणि सोहेल. आरसीसी पेट टीमसाठी कशा पद्धतीने संकटातून बाहेर काढतील. जबरदस्त प्रहार. बॅटमधनं स्वीट साऊंड निघाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद. षटकार. इथे षटकार आलाय. 6 धावांची मदत. धावफलकावर तब्बल 23 धावा. लव्ह मॅरेज शिवाय पर्याय नाही. संदीप गायकवाड सरांना बरोबर भाषा कळली. इथे चांगला चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघाला. निर्धाव येतोय. अवांतरची धावा निश्चितच. पहिल्याच बॉलवरती 4 आल्या. तिथून मोमेंटम शिफ्ट झालं. इथे आपण पाहताय तर या षटकात धावा यायला सुरुवात झाली आहे. हा सुद्धा चांगला चेंडू. चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. गुडलेनच्या समोर पिच केलं. बाहेर काढलं. लेग कटरचा अद्भुत नजराणा. अगदी 4थ्या-5व्या स्टंपवरती डिलिव्हर करतोय. त्यानंतर बाहेर काढतोय. फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र रडारपासून दूर ठेवलाय. आणि अजून एक डॉट आलाय. चिंटू विश्वकर्मा. गतीबरोबरच आपण पाहाल तर नियंत्रण त्याचं सुंदर राहिलंय. षटकारानंतर आपण पाहिलं तर हे सलगचे 2 डॉट. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. धावफलक 23 वरती.
एकंदरीत आपण पाहिलं तर 6.00 ची सरासरी अद्यापपर्यंत राखली आहे. 23 ऑन द बोर्ड. चिंटूचा हा चेंडू आता मात्र बरोबर जज केलाय. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग, फिल्डरची सुद्धा साथ चांगली मिळतीये भूमी 11 मांडा टीमसाठी. इथे एक सिंगल आली आहे. धावफलकावरती आपण नजर मारूयात. 4 षटकं संपतायत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6.00 ची सरासरी 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन द बोर्ड. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉससाठी या. टेंबिवली आणि बोरशेती सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी आपण खेळवत आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. टेंबिवली आणि बोरशेती दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पुढील मॅच, नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका संघाला परास्त केल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेल्या 2 धाकड संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. टेंबिवली विपक्ष बोरशेती, भिवंडी ग्रामीण विपक्ष शहापूर ग्रामीण. सामना चालू आहे कर्जत ग्रामीण मध्ये. बिग फाईट मुकाबला तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. तत्पूर्वी विद्यमान सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आरसीसी पेठ आणि त्यांना फाईट करतायत भूमी 11 मांडा. टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या 2 धाकड संघांच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकासाठी संकेत आलाय. संकेत भोईर, अजून एक अनुभवी गोलंदाज, एक्सपिरियन्स कंटेंटर. इथे व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न, सिंगलवरती विश्वास, सिंगलवरती समाधान. एकच धावफलकावरती ऍड केली जाईल. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 6.00 ची सरासरी धावा रोखल्यात. धावांची कोंडी इथून फोडावी लागेल. बॅटिंग करत असताना सोहेल शेख जो सलामीसाठी आलाय तो मात्र बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता. नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला उभं ठेवलं. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर फलंदाज आहे सोहेल. त्याला मात्र इथून उर्वरित 5 बॉलवरती हल्ला चढवावा लागेल, आक्रमण करावं लागेल. धावांसाठी जी वनवन चालली आहे, धावांसाठी जी मेहनत चालली आहे, धावांसाठी जे कष्ट घेत आहेत ते वाढवावे लागतील. इथे ऑन साइडला व्यवस्थित बॅटवरती येत नाही. संघर्ष इथे सोहेलचा सुद्धा पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील, धावफलकावरती जोडल्या जातील. धावांचा दुष्काळ, हा दुष्काळ इथून निश्चितच दुष्काळातून मार्ग काढावा लागेल. स्कोरबोर्डवरती 27-27 संकेत आलाय गोलंदाजीसाठी. त्यानं सुद्धा एक चांगला संकेत दिला आहे. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय भूमी 11 मांडा टीमसाठी. शेवटचं षटक इथे शॉटला चेक केलंय आणि निश्चित आपण पाहताय एक चांगला झेल फॉलो थ्रू मध्ये टिपलाय आणि संकट मात्र दाट झालंय आरसीसी पेठसाठी. फलंदाज बाद सोहेल शेखचा संघर्ष संपला. ज्या ज्या भावांची लग्न बाकी आहेत, हुंडा लांब राहिलाय, पोरगी भेटली तरी आपले नशीब असे समजा. जिथं जिथं यावर्षी संधी मिळेल आपलं भाग्य उजाळून घ्या. जिथे जिथे चान्स मिळेल तिथे तिथे मौके पे चौका मारून यावर्षी हात पिवळे करून घ्या. थांबायला वेळ नाही. क्रिकेटच्या सीझन बरोबर लग्नाचा सीझन चालू होतोय. ज्या ज्या भावांची लग्न बाकी आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. लास्ट ओव्हर मध्ये आपण आहोत. हा चेंडू चांगला टाकलाय. वाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने धावफलकाला थोडीशी चालना मिळेल. स्कोरबोर्ड आपण पाहताय पुढे सरकलं ते 28 वरती. इथे सुद्धा पुन्हा मिस टायमिंग. झेलची संधी. सेफ हँड जगन नानानं झेल टिपला आहे. अजून एक फलंदाज बाद.
अजून एक विकेट आली. आरसीसी पेठ संघाचा संघर्ष मित्रांनो प्रत्येक चेंडू नंतर वाढत चाललाय. संकेत भोईरनं मात्र इथे जशी गोलंदाजी आपण पाहिलं सुरुवातीला जगन नानानं केली, चिंटूनं केली, त्याचबरोबर फईमनं तुफान षटक टाकलं आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून संकेत टाकतोय अजून एक डॉट. लास्ट ओव्हर मध्ये आपण आहोत. 28 धावा धावफलकावरती. 28 वरती स्थिरावलेलं धावफलक. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. गोलंदाज संकेत इथे सुद्धा चांगला टाकलाय. बॅटची एज एज अँड देन टेकन. फलंदाज बाद. षटक संपलंय 5वं आणि 28 वरती ढेर. चला टेंबिवली टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. बिग फाईट मॅच अगदी मध्यरात्र उलटून गेलेली आहे. मात्र बोरशिती आणि टेंबिवलीची मॅच म्हटलं म्हणजे घमासान द्वंद्व तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. या मॅच साठी भरपूर सारे प्रेक्षक आणि स्वर्गीय नारायणदादा काळन यांचे नातू ऋतिकदादा काळन हे आम्हाला जोडले जात आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. यंग यूथ आयकॉन ऋतिकदादा काळन आजोबांच्या पावलावरती पाऊल ठेवून समाजकार्यामध्ये उतरलेला हा चेहरा. टेंबिवली टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. त्याचबरोबर बोरशिती आणि टेंबिवली या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो. सामना किती ओव्हरचा सर? 3. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन सूचना लक्षात घ्या. नाणेफेकीचा कौल पार पाडला जातोय. ऋतिक काळन यांच्या शुभ हस्ते. हेड इज अ कॉल. टेल येतोय. टॉस जिंकलाय टेंबिवली टीमनं मित्रा. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. भावेश ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आणि टॉस बॉक्स मध्ये न्यूज आली आहे, टेंबिवली टीमनं टॉस जिंकलाय. अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. 28 झाल्यात आणि 29चं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग या ठिकाणी चालू केला जाईल. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूयात. या ऐकूयात या परिसराचे भूमिपुत्र अर्थातच संदीपजी गायकवाड सर आपल्याला जोडले जातील. येस सर, ओव्हर टू यू. धन्यवाद सर.
आपण आवाज ऐकला या अगोदर सोमनाथजी खाडे सर यांचा बेहतरीन आवाज. इथं सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात झाली. पहिला चेंडू विजया दिशेने वाटचाल करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार. धन्यवाद. आपण पाहतो अनिकेत हजारे या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे बाबरे भाऊजी, आमचे कालुराम दादा, त्यानंतर डायरे दादा सर्व या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बऱ्याच दिवसानंतर लक्ष्मण दादा क्रिकेटच्या मैदानावरती आपण या ठिकाणी अवतरलात. आपलं मनापासून धन्यवाद. प्रसिद्ध बेंजो वादक आमचे कालुराम दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. हलक्या त्याने ग्लास केला. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी आहे. कव्हर इजन मध्ये आपण पाहतोय डीप कव्हरला शतरक्षक आहे. सिंगल इथे रोटेट होते. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. आनंद सोनवले आपण पाहतो. आनंद म्हटलं गेलं ते एक आर्टिस्ट, एक कलाकार आहे आनंद. तोही मॅचचा आनंद या ठिकाणी घेतोय. चांगला चेंडू फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मोठा झटका नौशाद अन्सारीचा विकेट या ठिकाणी आपण पाहतो शोएबने मिळवलाय. सर्वात मोठा झटका असेल तो भूमी 11 मांडा संघाला. थँक्यू टू मास्टर. याच मैदानावरती पाहतो लो स्कोर मॅच डिफेंड होताना आपण पाहिला गेल्यात. हा गारवा, थंडीचा गारवा, त्यानंतर पाहिलं दाट डुकं आणि यामध्ये खेळत असलेले सर्व संघ आपण पाहतोय. यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि अनिता कालन यांनी आयोजित केलेली स्पर्धा अंतिम रात्र, शेवटची रात्र चेहऱ्यावरती असते. कारण वडिलांच्या नावाची स्पर्धा ठेवायची होती. हा बऱ्याच वर्षाचा त्यांचा तो विश्वास होता. आपली स्पर्धा होणार आणि ती साक्षात अवतरली. आणि शेवटची रात या ठिकाणी आपण बघतो आली. हलक्या त्याने ग्लान्स केलं. कोणाची मदत न मिळवताना घेतलेली स्पर्धा आपण पाहतो. मोठी स्पर्धा करताना खूप काही खर्च असतो. आज 6.5-7 लाखाचा बजेट बसवायला लागतो या रजनी स्पर्धेला. आणि दादानी पाहिलं गेलं, आपल्यालाही माहिती आहे या स्पर्धेमध्ये 40 संघ घेत असताना हे स्पर्धा तशा रीतीने पूर्ण होतच नाही आहे. दादांनी अफाट कष्ट घेतल्यास आपण पाहतो आहे. नो इन्कम नो प्रॉफिट ओनली लॉस. फक्त स्पर्धा व्हायला पाहिजे चांगली. या विद्यमानाने घडवलेली स्पर्धा. इथे शतरक्षक तैनात आहे. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला जातो आहे भूमी 11 मांडा संघाला. झटका क्रमांक 2. थँक्यू जी मास्टर. स्कोर कार्ड आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. आणि त्या दरम्यान पाहिलं गेलं 2 मोठे झटके
सलामीची जोडी माघारी अवतरले, माघारी परतले. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू या ठिकाणी असेल. शोएब अफलातून खेळाडू आहे, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो आणि अफलातून कामगिरी नेहमीच असतात. बॅटिंगमध्ये आपण पाहिलं गेलं, शेवट परत एकटा झुंजत राहिला. यानंतर बिग फाईट, पोरशेती विपक्ष, चंदू 11 टेंबिवली या दोन संघादरम्यान मॅच आपण पाहणार आहोत. बेस्ट ऑफ पोरशेती आणि टेंबिवली. इथे लेस्टपला होता चेंडू, ग्लास केला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. सिंगल घेतली गेले, सिंगलने स्कोर कार्ड. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 8 या आकड्यावरती याच पद्धतीने चालायचं आपण पाहिलं गेलं, पण दोन मोठे झटके, दोन मोठे फलंदाज गारद झाले. येणारे 24 चेंडू आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 21 धावांची गरज आहे. हो देडीज आहे. थँक्यू मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. आपण कौतुक करावं लागेल तांडेल डीजे या डेकोरेटरचा, कारण या स्पर्धेचे आयोजक अनिलजी कालार यांनी शब्द टाकला. त्यांची मोठी स्पर्धा होती आणि आपण पाहतोय पनवेल विभागामध्ये असलेली स्पर्धा त्यांनी कॅन्सल केली आणि आम्हाला सांगितलं आम्ही जरूर तुमच्याकडे हजर राहू. आणि त्यानंतर हे भव्य डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून तांडेल डीजे सध्या तरी कर्जत तालुक्यामध्ये चर्चेत आहेत. अनेक मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ते डेकोरेट्स करत असतात. त्यांचं मनापासून कौतुक करूया. तांडेल यांचे पुत्र साहिल तांडेल आपण पाहतोय, दोघे बंधू असतात या ठिकाणी आणि त्यांचे संपूर्ण स्टाफ, त्यांचं गोडगोड कौतुक करूया. कारण जिथेही साहिल असेल त्यांना प्रोटेक्शन म्हणून एक स्विफ्ट, त्याच्यामध्ये 5 जण हे नेहमी त्यांच्या सोबत असतात. पॉवर प्लेचं 2 दुसरं षटक. इथं रिवर्स अटेन, मिस अटेन फटका होता. रिवर्स करण्याचा प्रयत्न केला होता, फसला जरूर होता, पण चेंडू थांबला नाही सीमारेषा पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. पुन्हा एकदा टॉप पेज पाहायला गेलं, स्लोअर स्लिप करण्याचा प्रयत्न होता, फसला गेला. समोरून चेंडू उडाला, फटका भेटलाय, झटका भेटला या ठिकाणी भूमी 11 मांडा संघाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती या तिसऱ्या फलंदाजाचे वाजलेत 12. धावसंख्या स्कोर कार्ड 12 होऊन दे डीजे. बारा धावा झालेत, 29 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचं होतं. अजूनही आपण पाहतोय 17 धावांची गरज आहे. तीन विकेट आत्तावर आपण पाहतोय भूमीलोर मांडव संघाने गमवलेत. नवीन फलंदाज फहीम इद्रसीला आपण पाहतोय, सोबत त्या ठिकाणी आपण पाहतोय जयेश राजेला पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, ओव्हर द विकेट आला. चांगली गोलंदाजी पाहतो पडल्यानंतर कितीचा वलन केला चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. विनाश जाधव आणि संकेत खडे पुरस्कृत हा संघ. फुल लेन चेंडू, फुलटा चेंडू, समोर शतरक्षक ठेवलाय. मिड ऑफ रिझन मध्ये पाहतो आपण शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण या ठिकाणी पाहतो. ज्या पद्धतीने शतरक्षाची व्यवस्था आहे त्याच पद्धतीने आपण पाहतो गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. एक धावेसाठी झुंजावं लागलंय. याच मैदानावरती आपण पाहिलं होतं जी पहिली क्वार्टर फायनल रंगली होती, त्या क्वार्टर फायनल मध्ये
वाकस संघाने अफलातून कामगिरी केली होती, पण थोडीशी मिस्टेक आणि संघ पराभूत झाला. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी. प्रयत्न केला होता कुठेतरी आपण पाहतो, कसे पण यावं विकेट पडावे या हिशोबाने आपण पाहतो. गोलंदाजी हुशार आणि त्यावर फलंदाज सुभेदार. चांगला चेंडू आपण पाहतोय. डिस्टर्ब केलं या ठिकाणी फलंदाजाला. गोलंदाज चांगली कामगिरी या ठिकाणी करतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म ओव्हर पद्धतीने गोलंदाजी करतोय. जिशान अफलातून कामगिरी करतोय. धावा वाचवायचे त्याच पद्धतीने पाहतो. लो स्कोर मॅच आणि तिथे डिफेंड करताना चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गती परिवर्तन, बोटाची जादू दाखवली, फिंगर फिरवले गेले. डॉट चेंडू आला. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं या ठिकाणी समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले त्या 12, येणारे 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅचमध्ये ट्विस्ट, मॅचची कहाणी बदलले. जशी आज पाहायला गेलं, संघ उशिरा आल्यानंतर या मैदानाची कहाणी बदलली, या स्पर्धेची कहाणी बदलली. पण स्पर्धा आपण पाहतो शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन आता पोहोचले. अनिल दादा कालन खुश आहेत. त्यांचे सुपुत्र ऋतिक खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा पहिला सामना केलेला. आजोबांच्या नावाची स्पर्धा आणि पहिला सामना या ठिकाणी केलेत. आता वॅक्सलिन लावा का झेंडू बाम लावा, थंडी तुम्हाला सोडणार नाहीये, तो गारठा तुम्हाला सोडणार नाहीये. आता या गारठ्यासाठी एकच उपाय आहे, फक्त शेकोटी. समझने वाले को इशारा काफी होता है. और इसे जीतने के लिए 18 गेंदों में 17 रनों की जरूरत. 18 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतो आहे. कॉम्बॉक्स एन कडून गोलंदाज सैबाज शेख. 18 चेंडू 17 धावा, बॉल टू रन आपण पाहतो या ठिकाणी. एक चेंडू अधिक असताना नौशाद ज्याने दामदचं मैदान गाजवलं, अफलातून कामगिरी केली होती, तो माघारी परतलाय. इथे फहीम आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय जयेश. इथे दिलको मारण्याचा प्रयत्न, धावा कशा पण येऊ दे, फटका त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतो आपण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव चितेकेश चपलाने हरण्याच्या गतीने पूर्ण केले. 2 धावेने स्कोर कडे अग्रेसर होतो. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. दोन्ही संघ पाहतो. दूरवरून आला एक मांडा, टिटवाला परिसरातून आलेला भूमी 11 मांडा संघ, आणि दुसरीकडे आपण पाहतोय तर जरूर आपण VIP माझ्यावर आमच्या सगळे मॅचचा आनंद घेण्यासाठी आता सर्वजण आता एन्जॉय करण्यासाठी आपण पाहतोय. कारण स्टेजवरती गारवा चांगला चेंडू पाहतो आपण. 15 धावांची अजूनही गरज. इथे सुरेख फटका, सुपला शॉट, चेंडू उडवला फाईन डिझर मध्ये सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. थँक्यू टू द मास्टर. कर्जत तालुक्यामध्ये सर्व काय होतं, चांगलं नियोजनात होतं. सगळे आपण पाहतो कॉमेंटेटर, अंपायर, चांगले खेळाडू होते. फक्त एकच कमतरता होती, म्हणजे लाईव्ह चॅनलची, आणि ते चॅनलची कमतरता पूर्ण केली अजिंक्य पवार. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तो चॅनल आपण पाहतो सुरुवात झाली ना. आज त्या चॅनलचे सबस्क्रायबर पाहिलं गेलं तर 65,000 प्लस झालेत. आणि जरूर क्लिअरिटी क्वालिटी बेस्ट द कर्जत टेनिस क्रिकेट KTC लाईव्ह इव्हेंट
इथे गोलंदाज तयार, राईट हँड ओव्हर द विकेट. हलक्या हाताने ग्लास केलाय, कोणत्याही प्रकारची गडबड करत नाही. या स्लोवर केला जातोय. 55 फटके या ठिकाणी पाहतो. खराब चेंडूचा समाचार, चांगल्या चेंडूला सन्मान. अजूनही 14 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 14 चेंडू आणि 10 धावा. सावध पावित्र्य घेतलं या ठिकाणी. असं वाटतं ते सामना लवकर संपेल का, पण लाजवाब गोलंदाजी आरसीसी पेटकडून राहतो की कातील का म्हटलं जात आहे की इथे थांबण्याचा प्रयत्न आणि थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे वाईड थ्रो आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, थोडासा फंबल जाणवलं गेलं. फहीम आणि जयेश डावले दोघांनी आपण पाहतोय चांगली कामगिरी. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. उर्वरित 13 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. अजूनही जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्हा सर्वांचं गोड गोड कौतुक. हे दर्दी इथे आपण पाहतोय कट केला चेंडूला गल्लीच्या वरून तडमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल कॉर पॉईंट मध्ये चौकार आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. आणि जरूर अजिंक्य पवार स्टार आहेत आणि त्यांच्या सोबत गोल्डन मॅन फिंगर निशान बागडे, बंटी माली, जे ऑपरेटर आपण पाहतोय आर्यन धुले, धनंजय मिरकुटे, प्रवीण ऐनकर, सूरज मिनमिने, श्रवण डायरे, हे कॅमेरामॅन यांचं सर्वांचं कौतुक आपण या ठिकाणी करूया. आणि साहिल डीजे यांच्यासोबत आपण पाहतोय स्वरूप दरेकर, ते डीजे ऑपरेटर. आज दक्ष गायकवाड यांनी त्यांना सपोर्ट केला डीजेला. आमचे स्कोरर नवनाथजी आपण पाहतो गेले 5 रात्र अचूक ज्यांची लेखनी अचूक स्कोरिंग नवनाथ आमचे पाहतोय. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल तिन्ही ऑफिशियल अत्यंत जुनाच. पहिल्या 2 रात्री आपण तांडेल सरांना पाहिलं गेलं. तिसऱ्या रात्री हरीश कराले, राजेश भुईर आणि आदित्य पाटील गेले 5 रात्र. आणि त्यानंतर या दुसरी रात्र आपण पाहतोय कालभोर सर यांचंही आपण पाहतो. सूर्य कौतुक करावं लागेल. एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत या मैदानावरती. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 4 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. यानंतर आपण पाहतोय 3 षटकांचे सामने या ठिकाणी होतील. लेट झालो आपण आज पाहायला गेलं तर 11 वाजता आपण सामन्यांना सुरुवात केली. आज खूप लेट झालो आज, कारण संघ या ठिकाणी उशिराने आले, त्यामुळे सामने लेट झाले आपले. हलक्या हाताने ग्लास केला चेंडूला डी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये. 1 धाव पूर्ण. वाईड थ्रो या ठिकाणी सिंगल आली. अजूनही 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. आपण कारिवले आणि विपक्ष बामण डोंगरी हा सामना पाहिला होता. तिथेही शेवटच्या षटका परत मॅच गेली होती. शेवटच्या 3 चेंडू परत मॅच जाऊन थांबली होती आपण पाहिलं. अकरा चेंडू आणि 3 धावांची गरज. थोडंसं स्लोअर रेट आपण चालतोय. ओव्हर ऑफ रेट स्लो आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. सूरज घोडविंदे सर आज आपण पाहतो थोडेसे नाराज दिसले, पण त्यानंतर आपण पाहतो त्यांचा संघ आज टॉप 5 मध्ये आहे. ते पण या ठिकाणी लगेच हजर होतील. एक डॉट चेंडू खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू आला. उर्वरित आपण पाहतोय चेंडू शिल्लक येते 10 धावसंख्या बनवायची ती 3. आणि ते शॉर्ट चेंडू फिरकवला फाईन रिझर मध्ये. चेंडू थांबणार नाहीये, जाऊन पोहोचला सीमारेषे जवळ. 1 बाउंड चेंडू होतो फरार. रन्स मिल 3-4. इथे आला विजयाची विजय मोर उमटणारा हा चौकार. विजय झाला भूमीवर मांडा संघ.
ने